महायुतीचा मुंबईसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा. महिलांना बेस्टमध्ये 50% सवलतीसह लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं जाहीरनाम्यातून आश्वासन. मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईमध्ये घर देणार. मुंबईमधील मराठी माणसाला बाहेर जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईकर मराठी माणसाला हे आश्वासन. बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणणार. जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. आजचा वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर. महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे. नाशिकच्या गोदाकाठावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा. छत्रपती संभाजीनगरात आज 4 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा होणार. माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावर बोलतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं फडणवीसांचं एक भाषण दाखवण्याचं आवाहन ठाकरेंनी केलेलं. उद्धव ठाकरेंनी 2019 साली देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे मैत्री वगैरे शब्द निवडणुकीसाठी वापरावे लागतात. ठाकरेंच्या या प्रयत्नांना काही अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी मैत्री संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थावरती आज तोफ धडाडणार. महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधील पहिली सभा. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी. नितेश राणे यांच्या मुंबईमधील बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवली. पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीनंतर बॅगेत काही सापडलेलं नाही अशी माहिती. मला बॅगविषयी माहिती असतं तर ज्यांनी बॅग ठेवली आहे त्यांना बॅगमध्ये भरून घरी पाठवलं असतं. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. बॅग ठेवायच्या भानगडीत कुणीही पडू नका. नितेश राणेंचा इशारा. नागपूर शहरासाठी भाजपचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार. थोड्याच वेळात बावनकुळेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. जाहीरनाम्यासाठी भाजपनं नागपूरकरांची मतं आणि सूचना मागवलेल्या. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या. राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात विनंती. राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात दाखल केला अर्ज. उद्या तातडीची सुनावणी घेऊन कोर्ट मुदतवाढ देतं का हे पाहणं महत्त्वाचं. मी उत्तर भारतीय मराठीच गायिका आणि भाजप आमदार मैथिली ठाकूर यांची ही प्रतिक्रिया. मैथिली ठाकूर यांचा मुंबईमध्ये महापालिकेसाठी प्रचार. अंबादास दानवेंचं जुनं सगळं काढलं तर त्यांना महागात पडेल. मंत्री संजय शिरसाट यांचा अंबादास दानवेंना इशारा. मी निष्ठावान आहे हे दाखवण्याचा दानवेंच्या केविलवाणा प्रयत्न सुरू. संजय शिरसाट यांची अंबादास दानवे यांच्यावर ही टीका. कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक रिंगणात. कोल्हापूर पालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार. धनंजय महाडिक यांच्याकडून विश्वास व्यक्त. कोल्हापुरात प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज तयार केली तर मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागवलेली नाही किंवा मुलाचा उमेदवारी अर्ज भरून मागे घेतलेला नाही. सतेज पाटलांचा धनंजय महाडिक यांना हा खोचक टोला. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ यांचा आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश संपन्न. दगडू सपकाळ मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं होते नाराज. दगडू सपकाळ यांचं आता नेतृत्व दगडाप्रमाणे कणखर. दगडू सपकाळ यांची ठाकरेंच्या पक्षात झालेली अवहेलना दुर्दैवी. दगडू सपकाळ यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर. एकाच वेळी एका वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडण्याची शक्यता. पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एकाच वेळी एकाच वॉर्डची होणार. दुपारपर्यंत स्पष्ट होणारे निकालाचं चित्र उशिरा स्पष्ट होण्याचा अंदाज. नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला. चौधरींच्या घरांवर दगडफेक. हल्लेखोरांचा गाडी जाळण्याचा प्रयत्न. माझ्या घरावर झालेला हल्ला राजकीय कट. माजी आमदार शिरीष चौधरी यांचा हा आरोप. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड तर काँग्रेसच्या नरेश पुगलिया यांच्याकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन. राष्ट्रवादीचे 40 नगरसेवक निवडून देण्याचं आवाहन. पुगलिया यांच्या खेळीने काँग्रेसच्या पुढच्या अडचणींमध्ये वाढ. नाशिकच्या मालेगाव शहराच्या विकासासाठी आज भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध. भूमिपुत्रांना रोजगार, वीज, पाणी हे सर्व काही स्वस्त करणार. भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त लँड जहाद कारवाईसह महत्वाच्या विषयावर भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. पूजा खेडकरच्या पुण्यातल्या बाणेरमधल्या घरी दरोडा टाकल्याची माहिती. नोकरानं दरोडा टाकला. पूजा खेडकरची पोलिसात तक्रार. चोरीवेळी घरातील सदस्यांना बांधून ठेवल्याचा तक्रारीमध्ये आरोप. भुसावळच्या श्रीरामनगर परिसरातील मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये हजारो रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. यावलमध्ये फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर पोलिसांची कारवाई. 64 दुचाकी वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई. यावेळेस पोलिसांकडून HSRP नंबर प्लेट बसवल्यानंतर दुचाकी सोडण्यात आली. धुळे महानगरपालिकेच्या मतदानाची प्रशासनाकडून तयारी सुरू. वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतदान यंत्रांवरती नावं आणि चिन्हांच्या पत्रिका लावण्याचं कामही सुरू.
परेच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा. TV9 मराठीच्या बातमीनंतर आता बसस्थानकाच्या कामाला झाली सुरुवात. लवकरच परळीकरांना आणि भाविकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज बसस्थानक मिळणार. पिंपरी चिंचवड या ठिकाणी पोलिसांकडून देहू रोडमध्ये रूट मार्च काढण्यात आला. अतिसंवेदनशील भागात हा रूट मार्च निघाला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी पोलीस सज्ज. दुपारी साधारणतः 2 वाजेपर्यंत पोषण आहाराची माहिती सरळ ऑनलाईन प्रणालीवर भरणं अनिवार्य. माहिती न भरल्यास शाळांवर कारवाई होणार. शिक्षण विभागाचा शाळांना हा इशारा. परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विनंतीनंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली. जाधव यांनी भाषणामध्ये परभणीमध्ये 50 बंदुका आल्याचं म्हटलेलं. जाधव यांनी पोलीस आणि गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेण्याची केलेली विनंती. तिकडे पुण्याच्या भोर या ठिकाणी राजा रघुनाथराव विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी कुमार साहित्य संमेलनाचं आयोजन. बालकुमार साहित्याचा प्रसार, वचन संस्कृती वाढवणं, भाषेची चांगली समज निर्माण करणं अशा विविध उद्देशाचं संमेलनाचं वैशिष्ट्य. बुलढाण्यातल्या स्वामी शुकदास महाराजांच्या आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद यांचा 163वा जन्मोत्सव सोहळा. महापंक्तीने सोहळ्याची सांगता. TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य. हिंगोलीच्या वसमतमध्ये वसुमती मॅरेथॉन खुल्या स्पर्धेचं आयोजन. आमदार चंद्रकांत दौघरे प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये मराठवाड्यासह राज्यभरातील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांचा सहभाग. इंदापूरच्या नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगरमध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचं उद्घाटन. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांचा पुढाकार आवश्यक. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया समोर. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन 2026 यावर्षी 8 दिवस चालणार. राजेंद्र पवार यांची माहिती. 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचं आयोजन. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. राजेंद्र पवार यांचं हे आवाहन. संभाजीनगरात 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 28 जानेवारीला सुरुवात होणार. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये 70 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि मराठी चित्रपट दाखवले जाणार. पंढरपुरात मकर संक्रांतीनिमित्त ऑनलाईन टोकन आणि VIP दर्शन 2 दिवस बंद राहणार. मंदिर प्रशासनाचा निर्णय. वानवसा करण्यासाठी महिला भाविक येत असल्यानं हा निर्णय. नाशिकच्या गोड द्राक्षांची युरोपामध्ये एंट्री. नेदरलँड आणि जर्मनी या युरोपीय देशांकडे 2 कंटेनर्समधून तब्बल 30 मॅट्रिक टन द्राक्षांची पहिली खेप रवाना. रंगीत द्राक्षांना 170 तर बिगर रंगीत द्राक्षांना 150 रुपये प्रति किलोचा दर. परळीमध्ये मोठ्या क्षेत्रावर ज्वारीची पेरणी. तर सध्या ज्वारीचं पीक पोग्यात आल्यानं आता कणसात ज्वारीचे दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू. पोषक वातावरणामुळे ज्वारीचं पीक जोमात आलं. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. आष्टीच्या डांगर भोपळ्याला तब्बल 5 राज्यांमध्ये मागणी. मंदाकिनी गव्हाणे या शेतकरी महिलेने माळरानावरती भोपळा पिकवून मिळवले 90,000 रुपये नफा. तर केवळ 8 मोठा नफा मिळवल्यानं शेतकरी महिलेचं सर्वत्र कौतुक. वाशिम जिल्ह्यामध्ये आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीमध्ये वाढ. जिल्ह्यातील रिधोरामध्ये तयार होणाऱ्या गावरान गुळ घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये एकाच वेळी 3 अस्वलांचं दर्शन. व्याघ्र दर्शन याशिवाय अस्वलांसह इतर वन्य प्राण्यांच्या उपस्थितीमध्ये पर्यटकांमध्ये उत्साह. वाढत्या वन्यजीव प्रदर्शनामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाला आता चालना. काटेपूर्णा अभयारण्यामध्ये पार पडली आशियाई पाणी पक्षी गणना. तर आता उपक्रमामध्ये वाशिम अकोला या ठिकाणी पक्षी अभ्यासकांचा सहभाग. जैवविविधतेचा अभ्यास आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही गणना अत्यंत महत्त्वाची. नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा एकदा वाढ. खतांच्या किमतीत वाढ झाली. शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार. खताच्या प्रत्येक बॅगमागे आता 250 रुपयांची वाढ. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय परळीमधून छत्रपती संभाजीनगरला हलवलं. सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांसमोर अडचणी. ऊसतोड कामगार संघटनांकडून ही नाराजी. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांकडून चोपदार बस्ती परिसरामध्ये कारवाई. पोलिसांकडून 104 रील्स जप्त. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कापसाच्या मांजाचा वापर करावा हे पोलिसांचं आवाहन. अमनेरमधल्या पातोड्यामध्ये आता वृद्धाची गळा आवळून हत्या. एका आरोपीला अटक केली. आरोपींविरोधात MIDC पोलिसात गुन्हा देखील दाखल. धामणगाव रेल्वेतील मंगळूर दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत फायरिंग झाल्याची घटना. मध्यरात्री वाळूची वाहतूक करणाऱ्यांमध्ये वाद आणि त्याच वादातून फायरिंग झाली अशी माहिती.